हाय हॅलो नमस्कार. तर आज आपण डिस्कस करणार आहोत 29च्या बिग बॉसच्या एपिसोडबद्दल. तर कालच्या एपिसोडमध्ये तुम्ही बघितलंच होतं. अगोदरच्या एपिसोडमध्ये यांच्या कॅप्टन्सीच्या टास्कसाठी पहिले तीन त्यांनी कंटेस्टंट टाकले होते. टीम ग्रुप एमधनं 3 आणि ग्रुप बीमधनं 3 कंटेस्टंट. त्यानंतरनं परत जो सेकंड राऊंड होता त्याच्यामध्ये ग्रुप एमधून आले होते राकेश बापट, ओंकार आणि प्रभू. आणि दुसरा जो ग्रुप होता त्याच्यामधून आली होती रुचिता, दीपालीताई आणि विशाल. तर ह्या 6 जणांमध्ये परत कॅप्टन्सीचा टास्क झाला. त्याच्यामध्ये त्यांना स्केच कंप्लीट करायचं होतं घंटेचं, आणि जो स्केच कंप्लीट करून बजर वाजवेल तो होणार होता विनर. आणि यावेळी 2 कॅप्टन निवडणार होते. याचे संचालक जे 4 सेवक सेविका म्हणून कॅप्टन्सीच्या टास्कमधून बाहेर झालेले आहेत, तर त्यांना बनवलेलं होतं. पण ॲज युजल हा टास्क कंप्लीट झाला नाही, कारण दीपालीताईंच्या टीमने त्यांच्या अपोजिट टीमचं एक स्केच लपून ठेवलं होतं आणि अपोजिट टीमने 2 स्केच लपून ठेवले होते. नंतर रुचिताने जाऊन तिकडे राकेश बापटवर त्यांनी त्यांचं स्केच रिटर्न केलं नाही, तर ते डिस्ट्रॉय केलं. त्यानंतर रुचिता आणि प्रभू यांच्यामध्ये शाब्दिक वादावादी झाली. प्रभू कालचा टास्क खूप छान खेळला. तो त्याच्या हाईटच्या मानाने जेवढं त्याला देता आलं ना त्यांनी ते दिलं. इवन जेव्हा रुचिता किंवा अनुश्री बोलतात तेव्हा ते समोरच्याचं भान ठेवत नाही. काल तो तिला तेच पलटवार देत होता, पण यांच्याच्याने सहन झाले नाही. तर यांना शिकवण्यासाठी मग या सगळ्या भांडणामध्ये सागरदादांनी उडी मारली. सागरदादा प्रभूला शहाणं करायला गेला की तू असं करतो, तू तसं करतो. हां ठीक आहे की ॲट द एंड प्रभूने सागरदादाला सॉरी बोलले की माझ्याकडून काही वाईट शब्द, पण तो वाईट शब्द बोललाच नव्हता. तो एकच गोष्ट बोलला होता की ठीक आहे, भाऊच्या धक्क्यावर मला जे बोलतील ते मी माझं बघून घेईन म्हणून. आणि गावाकडचे माणसं थोडेसे हाय टोनमध्ये बोलतात, तर ते उद्धट वाटलं गेलं. त्याच्यावरून त्यांनी स्वतःहून जाऊन सागरदादाला सॉरी बोलला. मग सागरदादाही त्यांना बोलला की सॉरी. इथे दीपालीताईंनी स्वतःचा एक पॉईंट राकेशसोबत प्रूव्ह केला की ते कोणीच लॉयल नाही आहे. राकेश तिच्यावरती नाराज होता. नॉमिनेशन टास्कमध्ये तिने हात वरती केला, तर तिने सांगितलं मी नाराज होते कारण तू दिव्याला सेव्ह केलं, ती तुझी प्रायोरिटी, मला ते वाईट नाही वाटलं, पण मीही तुझ्या क्लोज होते, तू मला सेव्ह नाही केलं. तिने तिच्यासाठी स्टँड घेतला, ती बोलली. त्यानंतर आपल्याला रोशनदादाची इथं इमोशनल साईड बघायला भेटली. रोशनदादाला घरची आठवण येत होती, तर तो इमोशनल झाला. त्यानंतर करण आणि सचिन दादाचं थोडंसं एक फनी आपल्याला ड्रामा बघायला भेटला. इवन सचिन दादा आणि दीपालीची जी केमिस्ट्री त्यांनी शेवटी बनवली तीही खूप छान होती. असा आजचा एपिसोड झाला. आणि या सगळ्यामध्ये अजून एक गोष्ट झाली, ती ओंकार आणि दिव्याचं थोडंसं अंड्यावरून भांडण झालं. आता बघूया आजच्या टास्कमध्ये काय होतं.